नसले तरीही चालेल। आता हे सर्व साहित्य आपण एकत्र करणार आहोत। चांगले मिक्स करून घ्या, म्हणजे सर्व साहित्य गव्हामध्ये व्यवस्थितपणे मिक्स होते। घेतलेले आहे हे बटाटे तुम्ही हाताने असे बारीक करू शकता। बटाटे इतके बारीक करायचे आहे की त्याच्या फोडी राहायला नाही पाहिजे। जर फोडी राहिल्या तर आपले जे आलू पराठे आहेत ते फुटतील। तुम्ही याला मॅशरने सुद्धा बारीक करू शकता। मी एक किसणी घेतलेली आहे आणि त्या किसणीवरती आपण खूप छान टेस्ट येते। आता यामध्ये चवीनुसार आपण मीठ घातले आहे। अर्धा चमच आपण यामध्ये हळद घालूया। अर्धा चमच आपण यामध्ये आमचूर पावडर घालूया। जर आमचूर पावडर अगोदरच सर्वात अगोदर आपण सर्व या पिठाचे गोळे बनवून घेऊया। तुम्हाला अशा पद्धतीने उंडा तयार होत नसेल तर तुम्ही छोटीशी अशी चपाती लाटून घेऊ शकता। थोडंसं मी यामध्ये तूप लावत आहे। त्यामध्ये जास्त प्रमाणात तूप लावायची मला सवय आहे, जर तुम्हाला आहे। आणि जसं आपण मोदकासाठी तयार करतो तशा पद्धतीने आपण हे असं एकत्र करून घेणार आहोत। हे काय सांगणार आहे धड तुला तसं तो सांगेल अशा पद्धतीने। आता वरती काय तो तुम्ही काढू शकता। मी तिथेच असं त्याला दाब देते आहे। अशा पद्धतीने आपला उंडा तयार आहे। पुन्हा थोडंसं सुक्क पीठ लावूया त्याला। सुक्क पीठ लावल्याच्या नंतर हाताने पुन्हा आपल्याला हलक्या हाताने अशा पद्धतीने आतमधलं जे बटाट्याचं स्टफिंग आहे ते आपण पूर्ण पिठामध्ये पसरवणार आहोत। अशा पद्धतीने केलं तर तो जो बटाट्याची भाजी आहे पूर्ण अशी लाटून घेऊया। आलू पराठा असावा। आपण त्याच्यामध्ये बटाट्याची स्टफिंग बटाट्याची भाजी भरलेली आहे, तुम्ही पाहू शकता। सर्वीकडे ही भाजी आपण पुन्हा हा पराठा परतून घेऊया। पुन्हा 1 मिनिट झाल्यानंतर आहे। तुम्हाला जर हाय गॅसवरती जर जमत नसेल तर तुम्ही मीडियम ठेवू शकता। थोडंसं आपण त्यावरती तूप लावलेलं आहे। अशा पद्धतीने आपण दोन्ही बाजूला तूप लावून घ्यायचं आहे आणि हा जो पराठा आहे छानपैकी आपण शेकून घेणार आहोत, भाजून घेणार। बाकीचे पराठे सुद्धा भाजून घेऊया। तयार आहे आपला आलू पराठा। मस्त दिसत आहे आणि खायला तर इतका टेस्टी झालेला आहे। त्याशिवाय हा पौष्टिक आणि झटपट होणारा नाश्ता आहे। नक्की ट्राय करा। आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला